हाय, आपण आज हे करायला शिकूया. हे नाम आहे. एकादशीच्या निमित्ताने आज हा व्हिडिओ करते आहे. असा छोटासा मणी मध्ये लावणार आहे. छान दिसतंय ना? तर हे करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे बघूया. मी काळ्याऐवजी डार्क ब्राऊन घेतला आहे व्हिडिओसाठी, कारण व्हिडिओमध्ये काळा रंग पूर्ण दिसणार नाही. पिवळा रंग मोती लागेल आपल्याला आणि पेअर ऑफ सीझर्स, कात्री. मॅजिक रिगमध्ये 15 डबल क्रोशे करायचे. 3 चेन सुरुवातीला केल्या. आणि 15 डबल क्रोशे करूया. डबल क्रोशे झाले. स्लिप नॉटनी बंद करून थोडा दोरा मोठा ठेवायचा. नीट बघा आणि या सर्कलमधनं बाहेर काढून घेऊ. आणि मग बंद करूया. स्लिप नॉट करून घेऊया. कुठूनही स्टार्ट करू शकता आपण. ह्या दोन डबल क्रोशाच्या सेंटरमधून आपण काम करणार आहे. टाक्याच्या वर काम नाही करणार आपण. जनरली टाक्याच्या वर काम करतो. टाक्याच्या वर आपण इथे काम करतो. जनरली इथे काम नाही करणार आहे आपण. 2 स्टिचेसच्या मध्ये काम करणार आहे. इथे जॉईन करून घेते मी. तीन चेन्स केल्या. त्या 3 चेन्स म्हणजे 1 डबल क्रोशा असं काउंट होईल. आणि सेम स्पेसमध्ये अजून 1 डबल क्रोशा केला. असं आपल्याला 7 वेळा करायचं आहे. एक आपल्याला छान डिझाईन तयार करायचं आहे, त्याच्यामुळे आपण असं करतोय. तुम्ही हे इथे बघू शकता. असा स्टार शेप जो दिसतोय ते आपण 2 टाक्यांच्या मध्ये काम केल्यामुळे दिसतोय. ठीक आहे. हा इफेक्ट येण्यासाठी आपण असं करतोय. असं 3 झाले. अजून 4 याच्यात आपण करून घेऊ. 7 वेळा करायचं. आता या स्पेसमध्ये आपल्याला ट्रेबल क्रोशा करायचा आहे. 3चा 2 3 लूप्स घेऊन केलं. आता डबल ट्रेबल म्हणजे 4 लूप्स आहेत सुईवर आणि त्यांनी मी करते. प्रत्येक वेळी 2-2 ह्याच्यातून लूप्स बाहेर काढले. आता अजून 1 ट्रेबल क्रोशे सेम स्पेसमध्ये करायचं आहे. हे 7 वेळा केलं आणि हे 8व्या ह्याच्यात केलं. आता पुन्हा 7 उरलेले आहेत. सगळीकडे पुन्हा जे इथे केलंय तेच इकडे रेप्लिकेट करायचं. आता पुढची जी स्पेस आहे ती नीट बघावी लागेल, म्हणून मी ब्राऊन घेतला व्हिडिओ पर्पजसाठी. तुम्ही काळा रंग घेऊ शकता. परत 2 डबल क्रोशे करायचे आणि हे सेंटरचं असं दिसेल. ओव्हल शेप होईल आता हा. आणि इथे सगळ्या ह्याच्यामध्ये डबल क्रोशा करायचा आहे. शेवटपर्यंत आल्यावर भेटूया.
स्लिप नॉटने मी सेकंड राऊंड बंद करते. हा फर्स्ट राऊंड, हा सेकंड. आता ह्याचा तुम्ही लूक बघू शकता, म्हणून आपण 2 स्टिचेसच्या मध्ये काम केलं आहे. असा लूक येतो याला छान, त्यासाठी आपण असं केलं आहे. तर लेट्स बिगिन आवर राऊंड नंबर 3. आता हाफ डबल क्रोशाची ओळ असणार आहे, रो असणार आहे ही. मी 2 चेन करते. 2 चेन म्हणजे एक हाफ डबल क्रोशा आणि सेम स्पेसमध्ये अजून एक हाफ डबल क्रोशा करते. सो या टाक्यात 2 हाफ डबल क्रोशा. पुढच्या टाक्यामध्ये, ह्या टाक्यामध्ये आपण एक हाफ डबल क्रोशा करणार. म्हणजे आपण ह्या ओळीला किंवा ह्या राऊंडला आपण अल्टरनेट इन्क्रीज करणार आहे. तर इथे 2 करायचे हाफ डबल क्रोशा, 3चा 1 म्हणजे हाफ डबल क्रोशा, आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये 1. इथे 2, इथे 1. अल्टरनेट इन्क्रीज करतोय आपण. 2 टाक्यांच्या मध्ये नाही काम करत आहे, टाक्याच्या वरच्या आपण तिथे काम करतोय. आणि आपल्याला आता हा पॅटर्न 2-1-2-1 हा आपल्याला, हा सेंटरचा जो डबल ट्रेबल क्रोशा होता ना, तिथपर्यंत आपल्याला हे फॉलो करायचं आहे. तर हे इथपर्यंत करूया. अल्टरनेट इन्क्रीज करतोय आपण. इथून सुरुवात केली आहे आणि आपण आता टाक्यात काम करतोय. 2 टाक्यांच्या मध्ये नाही, टाक्याच्या वर काम करतोय. आणि मी इथपर्यंत आली. अल्टरनेट इन्क्रीज करत करत आली आहे मी इथपर्यंत. हाफ डबल क्रोशा करतोय. आता जो सेंटरचा जो टाका आहे, डबल ट्रेबल टाका, हा जो सेंटरचा टाका आहे, ह्या टाक्यात आपण काम करणार आहे. इथे आपण एक डबल क्रोशा करणार, एक ट्रेबल करणार, 2 वेळा वेढा घेतला, प्रत्येक वेळी 2-2 लूपमधनं बाहेर काढलं आणि पुन्हा एक डबल क्रोशा केला. फक्त हा सेंटरचा टाका थोडा वेगळ्या पद्धतीने केलाय. आता आपल्याला जे इथे केलंय तेच इकडे रेप्लिकेट करायचं आहे. सो आपल्या इथं शेवटचा हे होता 2 हाफ डबल क्रोश होते. तर इथे जो आता नेक्स्ट स्टिच आहे तिथं आपण 2 हाफ डबल क्रोशे करणार आणि मग सिंगल, एकच हाफ डबल क्रोशा, मग 2-1-2-1 करत आपण इथे येऊन स्लिप स्टिच करूया. शेवटचा जो टाका आहे त्याच्यात 2 हाफ डबल क्रोशे करणार आहे आणि जो पहिला हाफ डबल जो केला होता त्या टाक्यामध्ये मी स्लिप स्टिच करते. 2 चेनमध्ये नाही केलाय, पहिल्या डबल क्रोशामध्ये केलाय. असा एक छान नामाचा जो शेप आहे, विठ्ठल नाम, तो बनतोय. आता एक चेन केली आहे आणि सेम टाक्यामध्ये मी सिंगल क्रोशा केला. एक सिंगल क्रोशा, 2, 3 असे मी प्रत्येक टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशा करत हा सेंटरचा जो ट्रेबल क्रोशे तिथपर्यंत मी करणार आहे. आता ही आपली लास्ट रो आहे. आता
आता इथे आपण आलेलो आहे सेंटरपाशी. हा जो ट्रेबल क्रोशा होता आधीच्या ओळीचा, मी वेढा घेतला आहे सुईवर आणि त्या टाक्यामध्ये मी हाफ डबल क्रोशा केला आणि एक डबल क्रोशा करते आणि 3 चेन्स. परत सांगते, आधी मी हाफ डबल क्रोशा केला, मग डबल क्रोशा केला आणि 3 चेन्स केल्या. तीन चेनपैकी पहिली चेन सोडून सेकंड चेनमध्ये मी सिंगल क्रोशा करते. मग जी फर्स्ट चेन होती त्याच्यात पण मी सिंगल क्रोशा करते. 3 पैकी ज्या 2 चेन्स आहेत त्याच्यात मी सिंगल क्रोशा केला. आता आपण पिको जसा करतो, बेसच्या ज्या 2 चेन्स आहेत तसा पिकोसारखा सिंगल क्रोशा करणार. आणि सेम स्पेसमध्ये जिथे हे सगळे टाके केलेत तिथेच मी हाफ डबल करणार, हाफ डबल टाका करणार आणि पुढे नेहमीसारखे सिंगल क्रोशे करणार. उरलेल्या सगळ्या टाक्यांमध्ये सिंगल क्रोशे करणार. एकदा खाली ठेवून तुम्हाला दाखवते. म्हणजे हे नाम जे आपण म्हणतो, हा जो शेप आहे हा सुंदर, व्हेरी प्रिसाइज, व्हेरी नीट. हा जो शेप करण्यासाठी जे आपण पहिल्या ओळीपासनं असे इथले मधले टाके मोठे मोठे केले, त्यामुळे ते इतकं नीटली आलेलं आहे. कुठेही त्याला एक्स्ट्रा कुठे झोल आला आहे, कुठे ओढलं गेलं आहे असं काहीच नाही आहे. आपण सेंटरला 15 टाक्यांनी स्टार्ट केली होती, तिथपासून आपण ही ओळ अशी मी पूर्ण करून घेते सिंगल क्रोशाची. शेवट आलेला आहे आणि मला बंद करायची ही ओळ, म्हणजे हा रो. तर मी जनरली आपण स्लिप स्टिच करतो असं, आणि हे क्लोज होतं. पण या केसमध्ये काय होतं, इथे एक गाठ मारावी लागते आपल्याला. आणि आता हे नाम जे आहे हे असं दिसण्यासाठी, फिनिश्ड लुक येण्यासाठी मी वेगळ्या पद्धतीने क्लोज करणार आहे. मी स्लिप स्टिच नाही करणार आहे. तर हा शेवटचा टाका आहे, याच्यात मी पुन्हा माझी सुई इन्सर्ट करते आणि थोडं लांब काढून घेते. थोडा लांब दोरा काढून घेते, एवढा लागणार नाही आहे. ठीक आहे. माझ्याकडे अशी लोकरीची जी सुई असते त्या सुईमध्ये मी ओवून घेते आणि हा जो पहिला स्टिच आहे ह्याच्यातून फ्रंट साईडनी, राईट साईडनी, फ्रंट साईडनी बॅक साईडला इन्सर्ट केला. हे असं ओढून घेतलं आणि हा जो टाका आहे एंडचा त्याच्या बॅक लूपमधनं बॅक साईडला ओढून घेतलं आणि हे पूर्ण सगळं ओढून घेतलं. त्यामुळे हे सीमलेस क्लोज झालेलं आहे. इथे गाठ येणार नाही आहे. गाठ आता मी मागे हे करणार आहे. ही फ्रंट साईड आहे, तर याच्या फ्रंट साईडला काहीच नाही आहे, तर बॅक साईडला मी असं टक केलेलं आहे. सो हे काही इथे गाठ आलेली नाही आहे. स्लिप स्टिच केला असता मी आधीच्या याला केलेला आहे, दाखवते तो तुम्हाला.
तर इथे गाठ येते, इथे ही गाठ आली आहे स्लिप स्टिच केल्यामुळे. पण हे पूर्ण सीमलेस जॉईन झालं आहे, याच्यात कळत नाही आहे कुठे जॉईन झालं आहे. आणि मी हे असं 2-3 लूप्समधनं टक करून घेणार आहे. एकदा फ्रंटनी जायचं, एकदा बॅकनी जायचं, म्हणजे दोरा निघून येत नाही. आधी इकडनं गेले, आता इकडनं, आणि हे पुढे दिसत नाही अजिबात काही. आणि आता इथे मी गाठ मारून घेते. गाठ मारल्यावरही अजून 1-2 ठिकाणाहून मी ते इन्सर्ट करून घेणार आहे. आणि मग दोरा कट करणार, म्हणजे तो दोरा निघून येणार नाही. माऊली टिळा आपला रेडी झालेला आहे. परफेक्ट फ्लॅट तो बसतोय छान. आणि त्याच्यावर पण मी असा एक मोती लावणार आहे. मी हा एक छोटा पण तिलक बनवला आहे. तुम्हाला जर हा तिलक बघायचा असेल कसा बनवला आहे तर कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ करून हा पण छोटा तिलक कसा बनवला ते दाखवेन.